विद्यार्थी मित्रांनो, काल सीएमओ कार्यालयाचं ट्विट झालेलं आहे आणि त्यामुळे सगळीकडेच महाराष्ट्रभर एक नैराश्याचं वातावरण तयार झालं. सगळेच अपसेट होऊन विद्यार्थी मित्रांचे खूप फोन यायला लागले. तर या परिस्थितीला आपण जबाबदार नाही किंवा शासनही जबाबदार नाही. आपण शासन सुद्धा जबाबदार नाही, तुम्ही पण जबाबदार नाही. या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला सावरून अभ्यास करणं आणि परिस्थितीला तोंड देणं हे खूप महत्वाचं आहे. कालचं जे ट्विट आहे, ट्विट मध्ये काय म्हटलं की कोविड परिस्थितीमुळे म्हटले शासन रिस्पॉन्सिबल नाही, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलले, सर्वच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. बरेच मित्रांचे फोन आले की विद्यार्थी मित्रांची कंबाईनच्या परीक्षेचं काय, मग आताच तर त्याचं सेंटर वगैरे बदललंय, त्या परीक्षेचं काय. तर याचं सगळ्यांचं सुधारित वेळापत्रक येणार आहे. परीक्षा ह्या रद्द झाल्या नाहीत, रद्द कॅन्सल असे निगेटिव्ह शब्द या ट्विट मध्ये नव्हते. त्यामुळे कोणीच घाबरून जाण्याची गरज नाही. माझा 4 वर्षाचा अभ्यास आहे, 5 वर्षाचा अभ्यास आहे. बरेच विद्यार्थी फोन करून अगदी रडायला आले होते. तर त्याचं काहीच कारण नाही. ही परीक्षा थोडी मागे पुढे होणार आहे. आता किती कालावधी पुढे जाणार आहे त्याच्याबद्दल मी तरी आता निश्चित सांगता येणार नाही. पण मिळालेल्या कालावधीमध्ये आपण म्हणजे तो वेळ वाया न घालता, बरेच जण गावी निघून गेलेत, काही शेतात कामाला लागले, तर असं न करता हा जो शांततेचा पिरियड आपल्याला मिळालेला आहे, बऱ्याच जणांचा अभ्यास झालेला नसतो, म्हणजे ही संधी समजायची. खूप लोकांचा मित्रांचा फोन परीक्षा जवळ आल्यानंतर विद्यार्थी मित्रांचा आला की माझं विज्ञान राहिले, काही लोक म्हणतात भूगोलात माझं कमकुवत आहे, इतिहास. आपल्या मनाला तुम्ही प्रामाणिकपणे विचारा की आपलं काय काय कमकुवत आहे. मॅथ रिझनिंग कमकुवत आहे. बऱ्याच जणांनी प्रश्नपत्रिका सोडवलेलं नाही, जे की कंबाईनच्या परीक्षेसाठी, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी, विशेषतः राज्यसेवेमध्ये CSAT साठी. तर या प्रश्नपत्रिकेचा सराव करणं गरजेचं आहे. जे अभ्यास करण्यातच वेळ निघून गेलाय, तर ही परत आपल्याला एक संधी मिळालेली आहे. या संधीचं आपल्याला सोनं करायचंय. कोणीच अपसेट दुःखी न होता तर या पिरियडचा खूप चांगला उपयोग करून घ्यायचा. आणि असं कन्फर्म नसतं की आपल्या एक मनाला की आपला हा सिलेबस हे कम्प्लीट झाले, ते कम्प्लीट झाले. तर आपले जे कमकुवत आहेत, आपले जे ड्रॉबॅक आहेत, त्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. तर आता अभ्यास काय करायचा, म्हणजे आता नेमकं काय करायचं हे प्रॅक्टिकली सांगतो. तर आता तुम्हाला थोडस मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा. तुम्ही म्हणाल आता प्रीलाच पास झालो नाही तर मुख्य परीक्षेला काय करणार. तर प्रीचा तुम्ही बरेच दिवस अभ्यास केलाय, 2-3 वेळा परीक्षा पुढे पुढे ढकललेली आहे. त्या दरम्यानच्या पिरियड मध्ये प्रीचा तुमचा भरपूर अभ्यास झालाय असं समजू, किंवा झाला नाही तरी असे काही विषय आहेत की जे प्रीला आहेत आणि मुख्य परीक्षेला पण आहेत. त्यामुळे असे कॉमन सब्जेक्ट आहेत. तर मुख्य परीक्षेच्या दृष्टीने जर तयारी करत असताना आपली प्री पण स्ट्रॉंग झाली पाहिजे, पूर्व परीक्षेचा आपला निकाल आला पाहिजे. आणि मुख्य परीक्षेमध्ये गेल्यानंतर काही विद्यार्थी जे अगदी काटावर फेल होतात किंवा पास झालं तरी लीड कमी असते. अगदी माझ्याकडे 1-2 मार्काची लीड असणारी मुलं पण आहेत. विद्यार्थी जे पास झालेत, PSI मुख्यला पास झालेला 1च मार्क जास्त आहे. STI मुख्यला पास झालाय, त्या ठिकाणी STI मुख्यला तर डायरेक्ट रिझल्ट लागतो. तर PSI मध्ये तसं होतं की लीड कमी असते. लीड म्हणजे मुख्य परीक्षेचे मार्क कमी असतात. तर ती मुख्य परीक्षेचे मार्क पण वाढले पाहिजे. नुसती प्री पास झालं म्हणजे लढाई संपली असं नाही. तर मुख्य परीक्षा पण आपण आता मुख्य परीक्षेचा सिलेबस तुम्ही काढला पाहिजे. माझं एक टेलिग्रामचं चॅनल आहे, माय स्टुडंट माय लाईफ म्हणून. तर याच्यावरती मी मुख्य परीक्षेचा सिलेबस सगळं टाकतो, माय स्टुडंट्स माय लाईफ म्हणून. याच्यावरती तुम्ही बघून घ्यायचं की सिलेबस काय काय. मुख्य परीक्षेचा सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला मुख्य आणि पूर्व पण सोडून द्यायचे नाही. असं नको व्हायला की मुख्यच मग मुख्यवरच भर दिला, लगेच परीक्षा आली, नवीन सुधारित वेळापत्रक आलं, वेळापत्रकात मुख्यची परीक्षा अगदी 2 महिन्यातच दिली. समजा कमीत कमी कालावधी आपण 2 महिने धरू. तर मुख्य तयारी करत असताना प्रीला पण विसरायचं नाही आणि प्रीची तयारी करत असताना मुख्याला पण विसरायचं नाही. असं 2 in 1 आपल्याला तयारी करावी लागेल. तर याच्यामध्ये जे सब्जेक्ट सगळीकडेच आहेत. आता तुमच्यापैकी काही PSI ची तयारी करणारे आहेत, काही STI ची, काही ASU. जास्तीत जास्त वर्ग आहे PSI आणि STI या 2 परीक्षेबद्दल आपण जास्त बोलू. त्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा.
तर राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा याच्यामध्ये या सगळ्या चारही टॉपिक मध्ये आपल्याला कॉमन काय ते बघणं गरजेचं आहे आणि कॉमन काय नाही ज्याच्यावरती जास्त मेनलाच भर आहे ते पण आपल्याला बघायचं, तर त्याची तयारी करणं गरजेचं आहे. मुख्य परीक्षेला मार्क कमी येण्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही इथे 1 नंबरला लिहिलाय, इंग्रजी विषय. तर इंग्रजीमध्ये PSI ला तुम्हाला पूर्वी 30 प्रश्न असायचे, 30च मार्क असायचे. नवीन पॅटर्न नुसार तुम्हाला आता 60 मार्काचं इंग्रजी आहे, जे 30 प्रश्न आणि 60 मार्क आहे. आणि PSI, STI आणि ASO या तिन्हीचा पण जो पेपर फर्स्ट आहे, या पेपर फर्स्टचं स्ट्रक्चर 50, 30 आणि 20 असं आहे. 50 प्रश्न हे इंग्रजी मराठी व्याकरणाचे आहे, मराठी व्याकरण, त्याच्यामध्ये व्होकॅब्युलरी मराठीचे शब्दार्थ. 30 प्रश्न हे इंग्रजी व्याकरण आणि इंग्रजीचे व्होकॅब्युलरी शब्दार्थ, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द. आणि 20 मध्ये इतर, याला GK असं म्हटलंय, जनरल नॉलेज. त्याच्यामध्ये आपण काय ते बघू. तर असे 100 मार्काचा जो आहे तो पेपर फर्स्ट आहे, जो की PSI, STI, ASO तिन्हीला पण कॉमन आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला वेगळी तयारी करायची गरज नसते, तिन्हीचाही पूर्व परीक्षेचा पेपर एकच होतो आणि मुख्य परीक्षेचा एकत्रित होतो. तर इंग्रजी आणि मराठी हे दोन्हीही पूर्व परीक्षेचेच मुख्य परीक्षेचेच विषय आहेत, पूर्व परीक्षेला नाही. म्हणजे तलाठी, ग्रामसेवक अशा ज्या क्लास 3च्या तयारी करतात तिथे मात्र एकच परीक्षा होते, सरळ सेवा, आणि त्याच्यावरती निकाल येतो. तिथे त्या पहिल्याच परीक्षेला, एकाच परीक्षेला याला वेटेज खूप जास्त आहे. त्याच्याबद्दल सुद्धा एक GR आलाय शासनाचा की जी मागील भरती होती महापरीक्षा वगैरे त्याच्यावरती जिल्हा निवड समितीला दिले, ती एक तुम्हाला संधी तयार झाली. तर हे अभ्यास करत असताना तलाठी, ग्रामसेवक ह्या ज्या क्लास 3च्या परीक्षा आहेत, तर महापरीक्षेच्या द्वारे ज्या होणार होत्या आता त्या जिल्हा निवड समितीकडे दिल्या म्हणून असा GR आलेला आहे. अर्थात त्या परीक्षा कधी होणार आहेत त्याच्याबद्दल डेट नाही, आपली परीक्षा कधी होणार ही डेट नाही. पण या शांततेच्या काळामध्ये आपल्याला घाम गाळणं गरजेचं आहे, तरच आपण भविष्यामध्ये म्हणजे जेव्हा युद्धाच्या काळामध्ये रक्त सांडण्याची आपल्याला खूप कमी गरज पडेल. तर मग तुम्हाला त्या परीक्षेमध्ये, एकाच परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजीला खूप महत्व आहे. उदाहरणार्थ तुम्ही तलाठीची एक्झाम देताय, तुम्हाला तिथे 25 क्वेश्चन आहेत इंग्रजीचे, मराठी व्याकरण, शब्दार्थ त्याचे 25 आहेत. त्यामुळे ही परीक्षा मुख्यला जरी असलं तरी सरळ सेवेचे तुम्ही फॉर्म भरून ठेवलेले आहेत, अशा मुलांना इथे फायदा होईल. ज्यांनी भरला नाहीत त्यांना नवीन संधी येणारच आहे. तर या ठिकाणी इंग्रजीचे 60 मार्क आहे, 30 प्रश्न आहेत, आणि STI ला पण इंग्रजी 60 आहे, इकडे 60 आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये इंग्रजी ही 100 मार्काची आहे, त्याच्यामध्ये डिवाइड होतं 50-50 मार्काचं. तर 50 मार्काचं लिखाण आहे आणि 50 मार्काचं शब्दार्थ, व्होकॅब्युलरी, तर त्याच्यावरती सगळं आहे. शब्दार्थ, व्होकॅब्युलरी फोकस आहे आणि ग्रामर आहे, जे की ऑब्जेक्टिव्ह आहे आणि सब्जेक्टिव्ह, याचं तुम्हाला रायटिंग करायचं. इकडे निबंध लेखन, सारांश लेखन आणि भाषांतर असे 3 पॉइंट आहेत जे की लेखनामध्ये तुम्हाला करायचे. तर इंग्रजीला इथे महत्व आहे. ASOच्या मुख्याला या तिन्हीचे तर कॉमनच होते, तिथे पण महत्व आहे. 60 मार्क तुम्हाला तिथे, ऍक्च्युली आता 60 पैकी 60 मिळत नाहीत, पण त्याच्यामध्ये मॅक्झिमम मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला आता वेळ मिळालाय. इंग्रजीमध्ये काय करायचं सध्या तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो की व्होकॅब्युलरी जी आहे ते त्याचा आवाका खूप जास्त आहे. तर व्होकॅब्युलरीसाठी काय करायचं की व्होकॅब्युलरीसाठी पाल अँड सुरीचं एक पुस्तक आहे. तर पाल अँड सुरी हे लेखकाचं नाव आहे, राजेंद्र पाल आणि प्रेमलता सुरी. तर या पुस्तकामधून तुम्हाला व्होकॅब्युलरी करणं गरजेचं आहे. ज्या परीक्षेमध्ये 60 मार्काचा आहे म्हणजे 30 प्रश्न आहेत, इथे 5 ते 10 प्रश्न म्हणजे 10 ते 20 मार्काला जवळपास 20 मार्काचे या 60 पैकी व्होकॅब्युलरी येतं. कधी कधी ते वाढतं पण. तर त्या व्होकॅब्युलरीला फोकस करणं गरजेचं आहे, जे की लगेच आपली तयार होत नाही, त्याला वेळ लागतो. तर ही अभ्यास करायची. तशीच मराठीची पण व्होकॅब्युलरी आहे. मराठी व्याकरणामध्ये सुद्धा शब्दार्थ, आपली जरी मराठी मातृभाषा असतील तर मराठी भाषेची ज्यांनी व्होकॅब्युलरी बघितली नसेल तर पाहून घ्या, ही पण खूप वास्ट आहे. व्याकरण तुमच्या आवाक्यामध्ये येऊ शकतं पण जे व्होकॅब्युलरी आहे ते होत नाही.
तर इंग्रजी किती चांगली असली तरी व्होकॅब्युलरीला जे मार्क चुकतात आणि कधी कधी या 30 पैकी 15 प्रश्न व्होकॅब्युलरीला डेडिकेटेड असतात. म्हणजे 15 गुणिले 30 मार्क म्हणजे 50% त्यालाच वेटेज असतं. अगदी पॅसेज जरी आला त्याच्यामध्ये एखादा शब्द समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द विचारला जातो, त्याच्यामध्ये 10 मार्काचा पॅसेज पण आहे. जे तुम्ही राज्य सेवा पूर्व परीक्षेला सीसॅट सोडवतात ते सीसॅट इथं पण आहे 10 मार्काला. या ठिकाणी मराठीला जे 100 मार्क आहेत इथे सुद्धा सीसॅट टाईप उतारे आहेत मुख्य परीक्षेला, तर मराठीचा उतारा इथे दिला जातो. तर ही तयारी तुम्हाला करायची, सध्या तुम्हाला वेळ भरपूर मिळाली. तर हे 2 विषय फक्त आणि फक्त मुख्यला डेडिकेटेड आहेत आणि काही सरळ शिवाय. आता त्याच्यानंतरचा सगळीकडे असणारा एव्हरग्रीन विषय म्हणजे राज्यघटना, ज्याच्यामध्ये आताही मागेच मला एक 8 दिवसापूर्वीच एका मुलीचा फोन आला की राज्यघटनेवरती माझा अजूनही कमांड नाही. तर आता तुम्हाला खूप चांगलं कमांड मिळवता येईल. वेळ याच्यावरती तुम्हाला मिळाला, त्यासाठी राज्यघटना तुमचा कच्चा. अर्थात त्या मुलीचं सायन्स चांगलं आहे, तुमचं एखाद्या सायन्स कच्चा असेल तर सायन्स वरती तुम्ही भर द्या. सायन्सचे तुम्ही 8, 9, 10 म्हणजे 8वी 9वी 10वीची हे बुक वाचा, एखादं सायन्सचं रेफरन्स बुक वाचा. म्हणजे हा तुम्हाला अतिरिक्त वेळ मिळालाय सायन्सची तयारी करायला. आता ज्याची राज्यघटना चांगली आहे त्याची सायन्स कच्चा असेल तर हा वेळ तुम्हाला उपयोगात आणायचा आहे. आणि या पद्धतीने केला तर मिळालेला वेळ अजून कमी पडेल, एवढं काही भरपूर काही करण्यासारखं आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तर राज्यघटना जी आहे पूर्वला तर सगळ्याच परीक्षेला आहे. त्यानंतर मुख्य परीक्षेला एएसओच्या मुख्य परीक्षेला राज्यघटनेवरती जवळपास 100 मार्क आहेत, कमी जास्त होतील तर 100 मार्क आहेत. आणि या ठिकाणी राज्य सेवा पूर्व परीक्षेला जीएस फर्स्ट जीएस सेकंड जो असतो तर त्या सेकंड मध्ये पण राज्यघटना जवळपास नियर अबाउट 100 मार्क्स इथे पण आहे. तर जीएस फोर्थ जीएस सेकंड मध्ये दुसऱ्या पेपर मध्ये जीएसच्या, तर जीएस फोर्थ जीएस थर्ड आणि जीएस फोर्थ, तर असे 4 पेपर तिथे मुख्य परीक्षेचे जीएसचे असतात, ज्याला सामान्य अध्ययन जनरल स्टडी असं म्हणतो आपण. तर तिकडे पण राज्यघटनेला महत्व आहे राज्यघटनेच्या बाबतीत. त्यानंतर अजून महत्वाचे विषय की या तिन्हीच्या मुख्यला असणारी राज्यसेवेच्या मुख्यला असणारे 2 महत्वाचे टॉपिक म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल. आता हा राज्य सेवा पूर्व परीक्षेला आहे, एसटीआयच्या मुख्य परीक्षेला आहे, पीएसआयच्या मुख्य परीक्षेला आणि एएसओच्या मुख्य परीक्षेला आहे. जीएस याचा जो दुसरा पेपर होतो, पेपर फर्स्ट नंतर पेपर सेकंड जो होतो, तर या पेपर सेकंड मध्ये तुम्हाला ही टायटल दिलेली आहेत महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल. तर हे तुम्हाला करायचंय महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल, जो की कंबाईनच्या पूर्व परीक्षेला आहे, राज्यसेवेच्या पण पूर्व परीक्षेला आहे. आणि राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा जर विचार केला तुम्ही, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा जो जीएस फर्स्ट पेपर आहे, या पेपरमध्ये 150 प्रश्न आहेत. तर 150 प्रश्नामध्ये जे स्ट्रक्चर आहे तर महाराष्ट्राचा इतिहास आणि इतर इतिहास, सगळा इतिहासच 60 मार्काला आहे. त्याच्यामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन हे महाराष्ट्राच्या इतिहासावर आहे. महाराष्ट्राचा भूगोल त्याच्यावरती 60 क्वेश्चन आणि 60 मार्क आहे. तर 60-60-30 असं स्ट्रक्चर आहे त्याचं, जे 150 प्रश्न. तर त्या ठिकाणी सुद्धा राज्यसेवा मुख्यची जी तयारी करणार आहे त्यांना सुद्धा महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल करणं गरजेचं आहे. कारण या 60 मार्कामध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासाचे अतिशय किचकट आणि अवघड प्रश्न येतात. या 60 मार्कामध्ये भूगोलाचे अतिशय फॅक्च्युअल क्वेश्चन येतात. 30 क्वेश्चन हे महाराष्ट्राच्या भूगोलास डेडिकेटेड असतात, बाकीचे मग फिजिकल जिओग्राफी वगैरे ते असतात. त्यानंतर 30 क्वेश्चन जे आहेत 60-60-30 जे जीएस फर्स्टचं स्ट्रक्चर आहे, या 30 मध्ये पर्यावरण ऍग्रिकल्चर तर त्या गोष्टी आहेत. सिलेबस तुम्ही डिटेल पाहून घ्या. तर सध्या जे मेन टायटल आहेत ते फोकस करा आणि त्याच्यावरती तुम्ही स्टडी करा, जेणेकरून तुमची मुख्य परीक्षा पण स्ट्रॉंग होते, मुख्य परीक्षेचा पण स्कोर वाढतो. जे पीएसआयला जाणार आहेत त्यांना इथे लीड मिळते. एसटीआय आणि एएसओचं डायरेक्ट सिलेक्शन होतं, इथे तुम्हाला खूप चांगला स्कोर करावा लागतो. आणि राज्यसेवेला इंटरव्ह्यूला क्वालिफाईड होण्यासाठी आणि लीड जास्त घेण्यासाठी, इंटरव्ह्यूची मग भीती कमी होण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर करायचा असेल तर अगदी मायनर पॉईंट आहे, तर त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे, जे की याला इथं खूप महत्व आहे. त्याच्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये इतिहासामध्ये इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स नावाचा घटक आहे, तो तुम्ही नंतर वाचला तर चालेल.
पण सध्या महाराष्ट्राचा इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हे तरी निदान तुम्ही खूप चांगलं टार्गेट करून त्याचा अभ्यास करा. रेफरन्स बुक अगोदर तुम्ही कमकुवत वाचला असेल, काही लोक फक्त ढोकळाच वाचतात किंवा एखादं छोटंसं पुस्तक वाचतात इतिहासाचं. तर आता तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास वेगळ्या पुस्तकातून स्पेशल एक रेफरन्स बुक तुम्ही घेऊन, गाठाळचा असेल किंवा अन्य कोणतं तुम्ही जे वाचलेलं असेल तर ते वाचून घेण्यासाठी तुम्हाला चांगला वेळ मिळालाय. महाराष्ट्राचा इतिहास हा वास्ट विषय. महाराष्ट्राच्या भूगोलावरती, महाराष्ट्राच्या भूगोलाला जे राज्यसेवा पूर्वची तयारी करतात ते वेळ देत नाही, तर आता त्यांना पण वेळ मिळाला, जे की मेनची तयारी होते. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेला कधी 3 ते 5 क्वेश्चन पूर्व परीक्षेला पण महाराष्ट्राच्या भूगोलावर येतात. म्हणजे आपण फिजिकल जिओग्राफी करतो, वर्ल्ड जिओग्राफी करतो आणि इथे मात्र कमकुवत होतो. तर ते 3-4 प्रश्न तुमचे चुकले म्हणजे 10 मार्काचा प्रीला इथे नुकसान होतं. तर हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर PSI, STI, ASO या तिन्हीला अजून एक कॉमन टायटल म्हणजे बुद्धिमापन चाचणी मुख्य परीक्षेला आहे. पूर्वला तर तुम्हालाच करायची, परंतु मुख्य परीक्षेला पण आहे. याचे 10 प्रश्न, कधी कधी 7 ते 10 5 प्रश्न येतात. तर बुद्धिमापन चाचणी असंच टायटल दिली, तर मॅथ नाही दिलेलं. तर मॅथ आणि रिझनिंग हे जे आहे ते पूर्व परीक्षेला आहे. बुद्धिमापन चाचणी, बुद्धिमत्ता चाचणी तर ही मुख्य परीक्षेला आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला असला काही प्रकार नाही, कारण तिथे पूर्व परीक्षेला CSAT असतो. तर हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. याचा रोल महत्वाचा कुठं आहे बुद्धिमापन चाचणीमध्ये? PSIच्या मुख्य परीक्षेत जास्त नाही, इथे जास्त रोल आहे STI आणि ASO, कारण इथे अॅक्युरेसीला खूप महत्व आहे. तर तुम्हाला इथे डायरेक्ट मेन्सवर तुमचा निकाल लागतो. पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षा द्यायची आणि मुख्य परीक्षेवरच डायरेक्ट तुमचा निकाल लागतो. मुख्य परीक्षेवरती सिलेक्शन यादी तयार केली जाते. तर या ठिकाणी तुम्हाला अॅक्युरेसीला महत्व आहे, त्यामुळे हा विषय तुम्हाला करायचा आहे. आणि याच्यामुळे तुम्हाला पूर्वला फायदा होतो. पूर्व अगदीच वाऱ्यावर सोडत नाही आपण. तर बुद्धिमापन चाचणी करत असताना तुमची STI, ASO ची जी तयारी करता स्पेसिफिक, त्याची अॅक्युरेसी वाढते. PSI ला पण आहेच. त्यानंतर विषय आहे कायद्याचा. तर कायद्याच्या बाबतीत PSI ला तर कायदे हे भरपूर आहेत. 100 मार्काचे कायदे आहेत. 100 मार्काचे कायदे PSIच्या मेन्सला आहेत. मग तुम्ही जर मराठी विषय नाही घेतला मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना, तर कायदे हा विषय घेऊ शकता. ज्यांनी अगोदर मेन्स वगैरे दिलेले आहे, मराठीचा चांगला आवाका आलेला आहे, मराठीवर कमांड आहे, परंतु कायद्यामुळे मागचा निकाल गेलाय मुख्य परीक्षेचा, असे बरेच विद्यार्थी आहेत. तर ह्या कायद्याची खूप चांगली तयारी करा. त्याची 2 पुस्तकं चांगली वाचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही तुम्हाला नेटवर सर्च करावं लागेल. याच्यामध्ये 100 मध्ये काय तर CRPC आहे, IPC आहे, मुंबई पोलीस कायदा आहे, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आहे, एव्हिडन्स ऍक्ट आहे, पुरावा कायदा नावाचा कायदा. तर हे 3-4 कायदे जे आहेत ते, आणि शिवाय काही कॉमन कायदे जे सगळ्याचलाच आहेत, PSI, STI, ASO तिन्हीला पण आहेत. त्याच्यामध्ये माहिती अधिकार कायदा आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायदा 2015चा आणि 2005चा. तर हे कॉमन कायदे आहेत जे की सगळ्याच परीक्षेच्या पूर्व परीक्षेमध्ये ह्या पहिल्याच पेपरमध्ये आहेत. तर याची तुम्हाला तयारी करायला वेळ मिळालेला आहे. माहिती अधिकार कायदा इकडे मुख्य परीक्षेमध्ये, इकडे राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये 9 कायदे आहेत. 9 कायद्यामध्ये काही नवीन कायदे वाढलेत. आता मागची मुख्य परीक्षा दिली राज्यसेवेची, पण आता तुम्हाला परत एक नवीन कायदा वाढलाय, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम किंवा संहिता 1966, हा तुम्हाला करावा लागेल. त्याच्यानंतर बाकीचे अजून हे 9 कायदे, पर्यावरण संरक्षण अधिनियम आहे, RTE आहे, राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 आहे, RTI म्हणजे 2005, माहिती अधिकार कायदा 2005, हा तुम्हाला PSIच्या मेनला पहिल्या पेपरला आहे, STIच्या मेनला पण आहे आणि ASOच्या मेनला पण आहे. RTI माहिती अधिकार कायदा. आणि जे प्रश्न आले 5 ते 7 प्रश्न येतात, पैकीच्या पैकी तुमचे बरोबर येतात, या ठिकाणी चुकतच नाही. 31 कलम आहेत फक्त त्या कायद्यामध्ये. तर या कायद्याचा अभ्यास करा. त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा या तिन्ही पेपरमध्ये, पेपर फर्स्ट मध्ये, याच्यामध्ये 5 ते 7 प्रश्न येतात, तर याची पण तयारी करा. त्यानंतर चालू घडामोडी, याच्या बाबतीत मुलं खूप विचारतात की चालू घडामोडीचं काय करायचं. तर चालू घडामोडी ह्या चालूच ठेवायच्या, कारण मुख्य परीक्षेला पण आहेत, पूर्व परीक्षेला पण आहेत. पुढच्या वर्षी जरी एक्झाम द्यायची असेल तर या वर्षीच्या परीक्षा नाही. कुठलाही टाइम टेबल आला, कुठलीही परीक्षा आली तर चालू घडामोडी फोकस करायची. त्याच्यानंतर जो GS फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असा राज्यसेवेचा नवीन सिलेबस तुम्ही बारकाईने जर पाहिला
तर चालू घडामोडीतले खूप पॉइंट त्याच्यामध्ये ऍड झाले, त्याच्यामुळे हे चालूच ठेवायचं, त्याचं नावच आहे चालू घडामोडी, हे बंद करायचं नाहीये. किती परीक्षा कधी होईल किंवा कधीपर्यंत चालू घडामोडी वाचायची, हा सगळ्यांचा कॉमन क्वेश्चन आहे. मला 4-8 दिवसाला एक तरी मेसेज येतो की चालू घडामोडी कुठपर्यंत करायची. तर चालू घडामोडी ह्या चालूच ठेवायच्या. मागच्या वर्षीच्या चालू घडामोडी आणि या वर्षीच्या चालू घडामोडी या दोन्ही आपल्याला करणं गरजेचं आहे. राज्यसेवेला जरी आपला पेपर तयार असेल तो मागच्या वर्षीचा विचारतील, पण कंबाईनचा वगैरे जो आहे तर त्याच्यामध्ये विचारू शकतात. आणि जरी नाही विचारले या परीक्षेमध्ये तर मुख्य परीक्षेला चालू घडामोडीला 10 प्रश्न असतात, म्हणजे 20 मार्क जवळपास असतात, कमी जास्त होतील ते पेपर फर्स्ट मध्ये. त्याच्यानंतर संगणक माहिती तंत्रज्ञान नावाचा एक विषय आहे, तर हा पण या तिन्ही परीक्षेच्या मुख्य परीक्षेला कॉमन आहे. तर हा सिलेबस फोकस करून तुम्ही जर तयारी केली तर भरपूर काही करण्यासारखं आहे. तुमचा जो वेळ आहे तो वेळ कमी पडेल, एवढी सगळी तयारी आहे. जे याच वर्षी प्रीची तयारी करतात त्यांनी ही मुख्य परीक्षेची तयारी करायची. प्रीचाच वारंवार करू नका, तर हे प्री आणि मुख्य दोन्हीला असणारे विषय आहेत. महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आहे, बुद्धिमत्ता चाचणी आणि प्लस तुम्हाला प्रीला मॅथ ऍड करायचे. अर्थात हे कायदे वगैरे नाही. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये पेपर सेकंड मध्ये ही 9 कायदे आहेत. तर ह्या 9 कायद्यामध्ये सिलेबस कायदे हे थोडेसे वास्ट आहेत. कधी कलमावरती विचारतात, कधी कन्सेप्टवर प्रश्न विचारला जातो. त्यामुळे कन्सेप्ट प्लस कलम इथे PSI मुख्य परीक्षेला CRPC IPC वर तसंच करतील. तर मागच्या परीक्षेमध्ये त्यांनी कन्सेप्टवर जास्त विचारले, मुलांनी कलम पाठ केली. तर या IPC संख्या 500 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला याची तयारी करताना बारकाईने तयारी करायची. जे कलम कमी जास्त वाटलं तुम्हाला पुस्तकात त्याची माहिती लिमिटेड वाटली, नेटवर टाकून बघू शकता. तर नेटवर टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्याविषयी व्हिडिओ पण मिळतील, ऑडिओ पण मिळतील आणि नुसतं टेक्स्ट वाचायला पण मिळेल. तर चांगली तयारी करायची. इथे तुम्हाला जी PSI ची मुख्य परीक्षा आहे एकूण 400 मार्काची, त्याच्यामध्ये 100 मार्काची कायदेच आहेत, जे 4 कायदे आहेत मग असे सांगितले. तर अशी याच्यामध्ये तयारी करायची. तर राज्यसेवा जी मुख्य परीक्षा आहे त्याच्यामध्ये GS फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ याच्यामध्ये ही जे कायदे आहेत 9 कायदे ते GS सेकंड मध्ये आहेत. GS सेकंड आणि GS फर्स्ट जो आहे त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल आहे. GS थर्ड मध्ये HR HRD आणि GS फोर्थ मध्ये परत सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे विषय आहेत. आणि लँग्वेजला तिथे तुम्हाला मराठीला पण इथे 100 आणि इंग्रजीला पण 100 असं 200 मार्काचं लँग्वेजला आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेला. तर या पद्धतीने तयारी केली तर तुम्ही येणाऱ्या टाइम टेबल पर्यंत, जर परीक्षा आपली बरीचशी लांबली पुढे तर तोपर्यंत खूप चांगली तयारी होते. फक्त प्रीचेच वारंवार करत बसण्यापेक्षा किंवा सगळं स्किप करून अभ्यास, बऱ्याच जणांनी सोडलाय आता, तर अभ्यास सोडून देऊन गावी जाऊन बसण्यापेक्षा याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. कारण कधीही सुधारित टाइम टेबल येईल तुमचा आणि या टाइम टेबल नुसार तुम्ही तयारी करण्याच्या अगोदर तुमची याच्यातल्या याला बराच जर वेळ मिळाला तर तुमचं बरंचसं हे कव्हर होतं आणि जे कच्चे दुवे आहेत ते तुम्हाला कव्हर करता येतात. आता पूर्व परीक्षेमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या बाबतीत बोलू आपण. तर राज्यसेवेला CSAT खूप लोकांचा अजूनही कमकुवत आहे, कारण आता खूप चांगला वेळ मिळालेला आहे. CSAT मध्ये काही लोकांचे उतार्याच्या बाबतीत कमकुवत आहेत आणि काही जण मॅथ रिजनिंगच्या बाबतीमध्ये कमकुवत आहेत. तर हा खूप चांगला वेळ मिळाला आहे. तर याची अजून एखादं जे पुस्तक तुमचं संपलेलं असेल, नवीन एखादं पुस्तक आणून त्याच्यातून पॅसेज सोडून बघा, वेळ लावून बघा. सुरुवातीला 10 मिनिटं जाऊ द्या, 15 मिनिटं जाऊ द्या, हळूहळू तो वेळ कव्हर करता येईल. मॅथ रिजनिंग मध्ये पण तुम्हाला हळूहळू ते त्याची स्पीड वाढवता येईल. आकडेमोड जे की मुख्य परीक्षेला पण आहे, राज्यसेवा मुख्यला नाही येते, मॅथ रिजनिंग पण इकडे आहे तो. तर आता खूप चांगला वेळ मिळालाय. अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेपर प्रॅक्टिस खूप मुलांनी केलीच नव्हती. परीक्षा अगदी जवळ येऊन ठेवलेली आहे, पण पेपर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. कंबाईनची परीक्षा ज्यांना द्यायची तर त्यांनी भरपूर पेपर सोडवा. तुमचे 50 पेपर सोडून झालेले, म्हणजे कमीत कमी 50 पेपर वेळ लावून सोडून झाले पाहिजे. आणि तुम्ही स्वतःला प्रामाणिकपणे विचारा की माझे एवढे झालेत काय. झाले नसतील तर तुम्हाला परीक्षा पुढे लांबली म्हणून याच्याबद्दल तुम्हाला नाराज होण्याचा अधिकार नाही, अपसेट होण्याचा अधिकार नाही. कारण का, तर हे तुम्हाला काम करायचंय. कारण पूर्व परीक्षेमध्ये वेळेला खूप महत्व आहे. 1 तासामध्येच तुम्हाला
कंबाईनचा पेपर सोडवायचा आहे आणि राज्यसेवेला म्हणजे 2 तासामध्ये तुम्हाला सीसॅटचा पेपर सोडवायचा आहे. तर या ठिकाणी या 2 पेपरमध्ये कंबाईनची पूर्वपरीक्षा आणि सीसॅट वेळेला खूप महत्व आहे. हे 2 वेळेमध्ये सोडवायचे. राज्यसेवेचा जो पेपर आहे जीएसचा म्हणजे पेपर पहिला जो आहे त्याच्यामध्ये वेळेची काही अडचण येत नाही, पण इथे ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर प्रश्नपत्रिका मग टेस्ट सिरीज कुठे लावायच्या अशा बऱ्याचशा अडचणी आहेत. म्हणजे टेस्ट सिरीज मिळतील काय असे फोन येत आहेत मला. तर या बाबतीत तुम्ही बाजारामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेच्या संग्रह असलेले पुस्तकं आलेले आहेत. विशेषतः कालच मी जळगावच्या बाजारामधून सिम्प्लिफाईड नावाचं बुक आणलेलं आहे, जे की प्रश्नपत्रिका संग्रह, ज्याच्यामध्ये 15 ते 20 पेपर आहेत, प्रॅक्टिस पेपर. अर्थात हे पेपर खूप हार्ड असतात, इथे तुम्हाला मार्क खूप कमी मिळतात. किती मार्क कमी आले तरी तुम्ही ते वारंवार पेपर सोडवायचे, ज्याच्यामुळे आपल्याला जे आपले कच्चे दुवे आहेत ते दररोज डे बाय डे कळत असतात, त्याच्यावर तुम्हाला वर्क करता येतं. तर ह्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण दिलेलं आहे या पुस्तकामध्ये. विश्लेषणासहित आहे, अभिनवचा आहे, त्याच्यानंतर युनिक अकॅडमीचा आहे. तर सराव प्रश्नपत्रिका बाजारात भरपूर आहे. कंबाईनच्या बाबतीमध्ये खूप मटेरियल, मुख्य म्हणजे राज्यसेवेच्या बाबतीत मटेरियल कमीच आहे. तर या ठिकाणी सराव प्रश्नपत्रिका कमी आहे, पण माझ्या टेलिग्राम चॅनलला मी भरपूर सराव परीक्षा 100च्या वर सराव पेपर टाकलेले. शक्य झाले त्यांनी प्रिंट आउट करून सोडवा तुम्ही, म्हणजे हार्ड कॉपी आपल्या हातामध्ये असेल तर ती सोडवायला बरी होती, ज्याच्यावरती आपल्याला लिहून रफ वर्क करता येतं. तर कंबाईनच्या मुलांना कमीत कमी 50 प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजे. सीसॅटच्या तुम्हाला जेवढ्या मिळतील तेवढ्या प्रश्नपत्रिका सोडवा वेळ लावून. म्हणजे दररोज आपण जे सीसॅट सोडत होतो म्हणजे भरपूर जास्त वेळ देऊन ते सोडण्यापेक्षा तुम्ही 2 तास वेळ लावून सीसॅट सोडवा. त्याच्यामध्ये 1 तास तुम्हाला पॅसेजला जनरली द्यायचा आणि 1 तास तुम्हाला मॅथ रिझनिंग करून द्यायचं. तर या पद्धतीने काम केलं तर परीक्षा कधी येणार आपलं यश जे आहे तर ते आपल्या हातातच आहे. या पद्धतीने तयारी केली तर अवघड काही नाही. आणि आता जो शांततेमध्ये जो अभ्यास करेल या काळामध्ये त्यालाच यश मिळणार आहे. शांततेच्या काळात घरी जाऊन बसणार, गावाकडे जाणार, त्यांची ही परीक्षा नाही. ही परीक्षा संयमाची आहे. आणि अलीकडे एमपीसी किंवा हे जे वातावरण आहे ते आपल्या संयमाची परीक्षा संयम म्हणजे संयमच पाहतोय. त्यामुळे हे सगळं आपल्याला जे याला सगळ्याला समोर जाऊन या परिस्थितीला तोंड देऊन सर्व काही गोष्टी करायच्या आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. नवीन वेळापत्रक बनवा आणि नवीन अभ्यासाला या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून मुख्य आणि पूर्व दोन्हीला कॉमन असणारे विषय सगळे करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.